दरम्यान दादांनी अर्थसंकल्पाची तयारी आधीच केली होती असं फडणवीसांनी म्हटलंय। उद्यापासून मी स्वतः त्यामध्ये लक्ष घालून अर्थसंकल्पाची प्रोसेस पूर्ण करणार असल्याचंही ते म्हणाले। अर्थसंकल्प मांडण्यासंदर्भात चर्चा करून निर्णय घेऊ असंही मुख्यमंत्री फडणवीसांनी म्हटलंय। आता तरी असं आहे की अजितदादांनी भरपूर तयारी अर्थसंकल्पाची केली होती। त्यामुळे आता उद्यापासून मी स्वतः लक्ष घालून अर्थसंकल्पाच्या ज्या काही प्रोसेसेस आहेत त्या मी स्वतः पूर्ण करणार आहे आणि मग आम्ही इव्हेंच्युअली ठरवू काय करायचं। एक महत्त्वाची बातमी, शरद पवारांच्या निवासस्थानी महत्त्वाची बैठक संपन्न झाली आहे। यामध्ये सुप्रिया सुळे, रोहित पवार आणि शरद पवार यांच्यात बैठक झाल्याचं कळतंय। राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या चर्चा सुरू असताना या बैठकीला अधिक महत्त्व आहे। आपण पाहतोय एकीकडे उपमुख्यमंत्री पदासाठी सुनेत्रा पवार यांचं नाव निश्चित झालंय, तर दुसरीकडे राष्ट्रवादीच्या विलीनीकरणासंदर्भात काय नेमकं होतं त्याकडेही सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। दुसरीकडे अजित पवारांच्या राष्ट्रवादीची बैठक झाली आहे, तर या ठिकाणी शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या या महत्त्वाच्या नेत्यांची सुद्धा बैठक पार पडली आहे।